म्हणजे अनेकांना असं वाटतं माझा इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी आहे, मग ITR कशाला? असं तुम्हालाही वाटत असेल तर थोडं थांबा, कारण इथेच अनेक जण खूप मोठी चूक करतात. म्हणजे खरं तर ITR फाईल करणं हे प्रत्येकासाठी कंपल्सरी नसतं, पण हा स्मार्ट डिसिजन हा नक्कीच असू शकतो. कारण ITR म्हणजे फक्त टॅक्स भरणं नाही, तर तुमची फायनान्शियल आयडेंटिटी तयार करणं सुद्धा आहे. म्हणजे कसं सांगते. उदाहरणार्थ, उद्या तुम्हाला लोन घ्यायचं असेल, फॉरेन व्हिसा अप्लाय करायचा असेल किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स प्लॅन घ्यायचा असेल, या सगळ्या ठिकाणी तुमच्या लास्ट 3 इयर्सचा ITR जो आहे त्याची गरज भासू शकते. आणि फक्त इतकंच नाही, तर जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये काही तुमचा लॉस झाला असेल, तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ITRची मदत होऊ शकते, जी अशी की ITR फाईल करून तुम्ही तो जो लॉस आहे तो पुढील 8 वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि भविष्यातील टॅक्स जो आहे तो कमी करून घेऊ शकता. तसंच तुमच्या जॉब, FD किंवा सेव्हिंग अकाउंटवर सुद्धा TDS कापला असेल तर तो रिफंड मिळवण्यासाठी सुद्धा ITR फाईल करणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता प्रश्न असा आहे की ITR फाईल कशी करायची, तर तुम्ही तुमच्या जवळच्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA कडे जाऊ शकता किंवा मग थेट तुम्ही अरवा फायनान्सशी सुद्धा संपर्क करू शकता. आणि अशा जर सोप्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर लगेचच अरवा पेजला फॉलो करा, कारण निर्णय तुमचा, सहकार्य आमचे.